झी 24 तास एक पाऊल पुढे। कसाबच्या फाशीचे ठाण्यातल्या मुस्लिम समुदायानं सुद्धा स्वागत केलंय। कसाब सारख्यांमुळे संपूर्ण मुस्लिम समुदाय बदनाम होतो, त्यामुळे अशा दहशतवाद्यांना फासावर लटकवणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया ठाण्यातल्या मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली। आता दहशतवादी अफजल गुरुलाही लवकरात लवकर फासावर लटकावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। कसाबला फाशी शिक्षा झाली ही खबर येताच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्वीकडे जल्लोष सुरू आहे। आपल्याबरोबर ठाणेकर आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। त्या दिवाळीच्या मुहूर्तावर जे झालंय ते बरोबर झालंय आणि त्यांना असेच सजा द्यायला पाहिजे। अशा ह्यात न ठेवायला पाहिजे तिथं। नक्कीच शिक्षा देणं हे खूप गरजेचं होतं आणि शिक्षा झालेली आहे। सर, तुम्हाला काय वाटतं जी शिक्षा दिली त्यात तुमच्या प्रतिक्रिया काय, ठाणेकरांची प्रतिक्रिया काय? आज खरोखर दिवाळीचा सण आहे आणि आनंदाचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, त्यामुळे बाळासाहेबांना ही खरी श्रद्धांजली झाली। या पाकड्यांना त्यांचं कंबरड मोडायला पाहिजे, त्याच्याबरोबर अफजल गुरुलाही ताबडतोब फाशी द्यायला पाहिजे। आजचा जो दिवस आहे हा खूप मोठा आहे आपल्यासाठी, कारण अशा माणसाला फाशी दिली ज्याने अतिरेक केला आपल्या इथे येऊन। पण एक गोष्ट चुकीची झाली आपल्याकडनं की आपण फाशी द्यायला त्याला खूप जास्त वेळ लावला। आपले जेलचे पैसे, आपल्या कर्मचाऱ्यांचे बिर्याणीचे पैसे आतापर्यंत म्हणजे ह्या लोकांनी घालवायला नव्हते पाहिजे, ते घालवले। आणि हे जे एक छोटंसं डिसिजन आहे ते घेण्यासाठी यांनी फार वेळ लावला। सो मे बी मला वाटतं की इथून पुढे असा वेळ नाही लागला पाहिजे। पण आज जे झालं ते खूप चांगलं झालं, आपल्यासाठी खूप खरोखर आनंदाचा दिवस आहे आज। राष्ट्रपतींनी अफजल गुरूंची फाशी लवकरात लवकर डिक्लेअर करायला पाहिजे आणि त्याचे निर्णय लावून तो पोलिसांकडे सोपवला पाहिजे आणि अफजल गुरुलाही लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे, हे आमचं मत आहे। खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना ही श्रद्धांजली आहे असं काहीकांचं म्हणणं आहे। तर हा आनंदाचा दिवस आहे, खरी दिवाळी आज आहे असं याचं म्हणणं आहे। त्याचबरोबर अफजल गुरुची फाशीची शिक्षा ही लवकर लवकर सुनावली पाहिजे, तर अजून आनंदामध्ये मोठा द्विगुणित आनंद होईल असं ठाणेकरांचं म्हणणं आहे। झी 24 साठी रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।